नमस्कार, मी तृप्ती. चला तर आज आपण मिक्स चटणीचा प्रकार बघतो आहे आणि आपल्या आजीच्या आणि आईच्या हातची जी चव आहे ती चव ऑथेंटिक आणि फ्लेवरफुल चटणीमध्ये आज आपण मिक्स चटणी या प्रकारामध्ये बघतो आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ, 1 वाटी खोबरं आणि चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट आणि कढीपत्ता वापरलेला आहे आणि अद्रक लसूण मी ठेचलेला होता ते वापरलेलं आहे. त्यानंतर मी इथे एक लोखंडाचा तवा घ्यायचा आहे. लोखंडाच्या तव्यावर हे सगळे साहित्य भाजून घ्यायचे, तेव्हाच आपली चटणी ती त्या पद्धतीची होईल जी आपली आई आजी बनवायची. चला तर मग इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याच तव्यावरती मी जे कढीपत्ता आहे तो छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्यानंतर शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले मस्त क्रिस्पी. त्याच शेंगदाण्यामध्ये मी तीळ घातलेले आहे. तीळ छान असे भाजले की मस्त त्यामध्येच आपण जे आधी खोबरं आणि जे कढीपत्ता भाजून ठेवलेला होता ते सुद्धा घातलेलं आहे. बघू शकताय मस्त छान मिक्स झालेला आहे. आणि त्यानंतर आपण शेवटच्या स्टेप्सला लसूण घातले. लसूण हा करपू द्यायचा नाही आहे, मस्त चव येते आणि खूप मस्त चटणी ही तयार होतं. चला तर मग याला थंड होऊ द्या. आता थंड व्हायला ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनटं झालेले आहे, त्याला थंड झालेला आहे तो. आता त्यानंतर आपण त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यांमध्ये आपल्याकडे आधी मिक्सर नसायचा, आधी आई पाट्यावर वाटायचे, पण माझ्याकडे पाटा नसल्यामुळे मी आता मिक्सरमध्ये करते, ग्राइंड करते आहे. छान असं दाखडपसर ग्राइंड करायचं आहे. बघू शकताय छान असं मस्त आपलं ग्राइंड झालेलं आहे. छान एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडी पण आपली चटणी झालेली नाही. त्यानंतर शेवटच्या स्टेप्सला आपण त्यामध्ये तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग घालून आपण ते परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. मस्त मिक्सरला फिरून घेतल्याने आता बघू शकता आपलं चटणीचा रंग किती छान आलेला आहे. सुरेख असा रंग येतो आणि चवीला ही चटणी अप्रतिम ही चटणी लागतं. बिलकुल जसं आपली आई आणि आजी गावांमध्ये करायची आधी त्याच पद्धतीची चटणी तयार होतो आणि चवीला अप्रतिम आणि झणझणीत मस्त तोंडाची चव ही दुप्पट वाढवणारी ही चटणी तुम्ही भाजी, भाकरी किंवा पोळी कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. चला तर मग ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा हा छोटासा जो सहभाग असतो, सपोर्ट असतो तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.